नमस्कार. नमस्कार. सगळा परिवार सज्ज आहे. काय झालं? काही नाही. काही नाही. तुमचे बाबा कुठे आहेत? बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला? काय सांगणार तुम्ही? इतका छान खरं तर प्रसंग आहे. होम मिनिस्टरचा कार्यक्रम तर सुरूच आहे, पण त्याचबरोबर काही दिवसात या आमची ताई वहिनी होणार आहे. तेच जाणार याचं दुःख पण वाटतं आणि आनंद सुद्धा होतोय. आणि इतके वर्ष म्हणजे लाडाने वाढलेली तिथेही खूप लाड होणार आहेत. ते तर आहे. तो तुमचा भाऊ, त्याच्या मनात काय चाललंय? सगळ्यात आधी एका ताईचं लग्न झालं, ती बँगलोरला गेली. आता दुसऱ्या ताईचं लग्न होणार. काय बाबा तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? काय मिस करशील? मस्ती करायला कोणच नाही राहणार. मस्ती करायची. आता हे वय तुझं मस्ती शेवटी भाऊ बहिणीमध्ये असणारच ना थोडंफार मस्करी वगैरे. बरं, 5 गोष्टी मागायच्या झाल्या त्यांच्याकडनं. इच्छा, 5 इच्छा व्यक्त करा असं सांगितलं तर कोणत्या करा? लग्नाच्या आधीच फक्त प्रेम नाही तर आयुष्यभर मला प्रेम करायला पाहिजे. ऐकताय का? लग्नाच्या आधीच नाही, लग्नानंतर आयुष्यभर तुम्ही प्रेम करणार. ते बरोबर टीव्हीवरती सांगते आता. म्हणजे लिहून घेतो आम्ही. एक दुसरा, मला नॉनव्हेज खा असं कधीच म्हणायचं नाही. आता काय म्हणणं तुमचं? बघू, आपण विचार करू त्याच्यात. असेंब्ली मध्ये मांडू. पण तुम्हाला नॉनव्हेज आवडतं? हो, आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे खावं लागणार तुम्हाला. नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. नाही पण ठीक आहे, हळूहळू नॉनव्हेजचं मेनू कार्ड येईल. 3 सगळ्यांचं टेन्शन यायला लागलं. नॉनव्हेज आणि व्हेज मध्ये 3 लग्नानंतर मला फिरायला जायचं आहे. एकटीला बरोबर. लग्नानंतर फिरायला सोपी वाटते, काय प्रॉब्लेम. ही सोपी अट आहे. बर, 3 झाले. 4 सगळ्यांना म्हणजे चिडचिड जास्त करायची नाही, सगळ्यांना घरात आनंदी ठेवायचं. त्यांनी हा तुम्ही करायची. सगळे एक बाजू दोघांनी. 5 मला वेळ द्यायचा तेव्हा पण. आता जसं देतात ना तसं नंतर पण वेळ द्यायचा, तेव्हा काहीतरी आहे असं. म्हणजे रोज घरात असल्यावर सुद्धा 10 ते 2 फोनवर बोलायचं. बरं ठीक आहे, जास्तीत जास्त वेळ द्यायचा, हे महत्वाचं. कळलं? तुम्ही 5 इच्छा यांच्याकडनं व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या? आता मेन म्हणजे तिने घरच्यांना व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे, ऍज वेल एज की व्यवस्थित घर मेंटेन केलं पाहिजे. बघितलं जबाबदारी केवढी टाकली आहे पहिली. दुसरं म्हणजे जे आवडतीचे पदार्थ आहेत ते घालून करून द्यायची तयारी पाहिजे. मला कळे ना, आवडते पदार्थ घालून खायचे करून द्यायला पाहिजे. कळलं? 2 3 म्हणजे मी जर ऑफिस मधून लेट होत असेल तर थोडं समजून घ्यायचं की लेट होतोय. हे साधारण वर्षभरात किती 365 दिवस समजायचं. तसं सॅटर्डे संडे वेळ असतो. कंपनीचं टायमिंग म्हणजे व्यवस्थित असल्यामुळे असं काही कधी इश्यू येत नाही, पण आलाच कधी तर समजून गेलं पाहिजे. 4 तिने बाहेर जायचं सारखं असं नाही, आपण जायचं महिन्यातून एकदा. म्हणजे तुमच्या हातात खोडरबर दिलाय का? फोडायला बसलाय. बरं, 5 आणि माहेरी आल्यानंतर लवकरात लवकर घरी यायचं. म्हणजे तुम्ही इथे माहेरी राहायला आलात की 1 तासात खाली गाडी आलेली असणार न्यायला तुम्हाला. जरा इथे आहे तुम्ही आता, अशी सुटका नाही तुमची. इथे उभे राहा त्यांच्या बाजूने. ही सुपारी, ह्याच्यावरून एक गाणं आहे माहितीये तुम्हाला? त्याच्यात खंडेराया पण आहे. थांबा, म्हणा काय आहे, दोघांनी मिळून म्हणा ते गाणं आधी, आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. ह्याने काय आधीच घाई. सुपारी कधी एकदा सुपारी फोडते असं म्हणा. खंडेरायाच्या लग्नाला तुम्ही काय सुपारीची आरती करायला? एवढ्या सगळ्या सुपारी. पण आता या खेळामध्ये ही सुपारी मी यामध्ये टाकणार आहे. ही बघा टाकली, आणि हे सगळे जे तांदूळ आहेत त्यामध्ये आता मी ती सुपारी लपवतो आहे. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर
दोघांपैकी ती सुपारी कोणाला मिळते ते मला बघायचं आहे. 1 2 3 चला लवकर शोधा. बघूया कोणाला मिळते सुपारी. जरा बाकीच्याला काय वाटतं? बघूया. हातात आली होती माझ्या. सुपारी वहिनी ही मुद्दाम दिलीत ना? हा सोडली मी त्यांच्यासाठी. हसत राहा, आनंदी राहा. बरं काय लग्नाची तारीख? 6 डिसेंबर. आमच्या लग्नाला काय? सहपरिवार, सहकुटुंब आणि सहयुनिट येऊ नका. यावं. नाही नक्की येऊ. चला आता आपण या दोघांना छान शुभेच्छा देऊया. लग्नाला त्या दिवशी आम्ही कुठे असू माहीत नाही, पण एक छोटासा झी मराठी परिवाराकडून हा तुम्हाला आहे. हसत राहा, आनंदी राहा, त्यासाठी हा आहेर तर आहे, पण त्याचबरोबर झी मराठीकडून तुम्हाला या शुभेच्छा आहेत. हे सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे. आणि हो, खरेदी तर सगळी झालेली असणार, पण तुमच्या प्रत्येक इच्छांना देव तथास्तु म्हणू ही शुभेच्छा. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून तुम्हाला ही पैठणी. उचलून घ्यायचं नाही. होम मिनिस्टरचा हा भाग. यामध्ये बघा ना, ताई तू होणारं वहिनी असं म्हणताना मला खूप आनंद होतो. आनंदी राहा आणि त्याचबरोबर ताई तू दिल्या घरी सुखी राहा आणि दोन्ही घरं नेहमी सुखात नांदू द्या, एवढंच या निमित्ताने गणपती बाप्पा चरणी मागणं करतो. आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.